नमस्कार. आजचा प्रश्न आहे PSI 2014 क्वेश्चन नंबर 89 89वा. अमितने आपल्या पगाराचा 3/5 हिस्सा घरी दिला, उरलेला निम्मा शेतीसाठी खर्च केला व उरलेल्या बाकीच्या किमतीपैकी निम्मी किंमत मुलास दिली व बाकी रक्कम बँकेत जमा केली. जर त्याने बँकेत म्हणजे पोस्टात जमा केलेली रक्कम 600 रुपये असेल तर त्याचा पगार किती? ऑप्शन ए 6,700 रुपये, 5,000 रुपये की 4,000 रुपये. आता हे गणित सोडवायचं कसं? काय अमितने आपल्या पगार पहिल्यापासून जायचं. अमितने आपल्या पगाराचा 3/5 हिस्सा म्हणजे त्याचा पगार जर एवढा असेल तर त्याने त्याचा 3/5 म्हणजे याचे 5 भाग करायचे. आधी हे झाले 2 भाग, 3 भाग, 4 भाग, हे 5 भाग. 1 2 3 4 5 भाग. हा पहिला हिस्सा, हा दुसरा, तिसरा, हा चौथा आणि हा 5वा हिस्सा. त्याने 5 हिस्स्यापैकी 3 हिस्से घरी दिले. आता इथे दिले पगाराचा 3/5 हिस्सा घरी दिला म्हणजे 5 पैकी 3 हिस्से घरी दिले. आता हे 3 जे आहेत, हे तीन त्याने घरी दिले आणि आता पुढचं वाक्य वाचायचं. उरलेल्यापैकी निम्मा शेतीसाठी खर्च केला. तर उरलेत किती? 4 आणि 5 हे 2 हिस्से उरलेत, त्यातला निम्मा म्हणजे 2 पैकी 1 हिस्सा त्याने शेतीसाठी दिला. व उरलेल्या बाकीच्या किमतीपैकी निम्मी किंमत मुलास दिली. आता 1 हिस्सा उरलाय ना, त्यातली निम्मी म्हणजे ह्याच्या परत त्याने 2 भाग केले. 5व्या हिस्स्याचे त्याने 2 भाग केले व ही निम्मी किंमत मुलास दिली. ही निम्मी किंमत मुलास दिली व बाकी रक्कम बँकेत जमा केली. ही रक्कम जी आहे बाकी ती त्याने बँकेत जमा केली. जर त्याने पोस्टात म्हणजेच बँकेत 600 रुपये जमा केले, ते 600 रुपये ही जी बँकेत जमा केलेली अर्धी, हा जो अर्धा हिस्सा आहे ती रक्कम आहे 600 रुपये त्याने जमा केली, तर त्याचा पगार किती? आता इथं काय करताय, आणि अर्धी रक्कम जी जमा केली, हा अर्धा हिस्सा, 1 हिस्सापैकी अर्धा हिस्सा बँकेत जमा केला तो 600 रुपयाचा आहे. जर हा अर्धा हिस्सा 600 रुपयाचा आहे तर हा पूर्ण हिस्सा कितीचा होऊ शकतो? 1200 रुपयाचा. म्हणजे हा टोटल 1200 ना, हा अर्धा जर 600 असेल तर हा पूर्ण 1200चा येऊ शकतो. बरं, जर हा 1200चा हिस्सा आहे म्हणजेच हा एक हिस्सा 1200चा, हा हिस्सा 1200चा, हा हिस्सा 1200चा, हा पण हिस्सा 1200चा, असे 1200 रुपयाचे त्याने 5 हिस्से केलेत. 1 2 3 4 आणि 5 म्हणजे 5. 1200 गुणिले 5 म्हणजे हा टोटल पगार काढायचा असेल तर एक हिस्सा, त्याचा एका हिस्साचा किती रक्कम आहे? 1200 गुणिले त्याने रेट केलेले हिस्से 5 गुणिले 5 करावं लागेल. 500 500 5 2 10, चला 1 5 1 5 आणि 1 6 म्हणजे त्याची टोटल पगाराची किंमत आहे ती आहे 6,000 रुपये. तर ऑप्शनमध्ये बघायला गेलो आपण 6,000 रुपये, तर ऑप्शनमध्ये बघायला गेलो तर पहिलंच उत्तर 6,000 आहे. म्हणजे हे टिक मार्क करायचं. जर तुम्हाला ह्या व्हिडिओबद्दल काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.